नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी डाळ दोडक्याची भाजी. बनवायलाही सोपी, खायलाही मस्त लागते. शिवाय रोजच्या साहित्यात एखाद वेळेस काय होतं, डाळ दोडका बनवताना यातील डाळ शिजत नाही किंवा थोडीशी दांडरल्यासारखी होते. तसं न होता आज डाळही मस्त शिजेल आणि दोडकाही खायला फार स्वाद. चला तर मग सुरुवात करूया. तर डाळ दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाववाटी एवढी चणा डाळ घेतली किंवा हरभरा डाळ. डाळ निवडून घेतली आणि डाळ आता आपण एका मोठ्या भांड्यात घालून 2 ते 3 पाण्याने चोळून चोळून अशी धुवून घेतली. त्यानंतर यात अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी घालून डाळ आपण भिजू देऊयात. तोपर्यंत इथे आपण हा दोडका वरची साल काढून घेऊयात. तर दोडका मस्त ताजा आणि फ्रेश पाहून घ्यायचा कोवळा. जास्त मोठाही नाही किंवा अगदीच खूप लांबसुद्धा नाही. तर एवढे असे मी हे एक पाव किलो ते 300 ग्रॅम एवढे दोडके घेतले आहेत. आता दोडक्याची वरची साल सर्व काढून घेऊया. तर या पद्धतीने देठापर्यंत सर्व साल काढून घेतली आणि दोडका सर्व पाण्याने मी इथे धुवून घेतला साल काढून झाल्यानंतर. त्यानंतर आता पुसून घेऊयात आणि दोडका मस्त असा पुसून घेतल्यानंतर आता चिरून घेऊयात. तर इथे आपण दोडक्याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग, देठाकडचे भाग काढून टाकूयात आणि 2 इंचाचे असे तुकडे करूयात. 1.5 ते 2 इंचाचे असे तुकडे करायचे. तर दोघंही दोडक्यांचे मी असे तुकडे करून घेते आणि पुन्हा 4 ते 5 भागात अशा चिरा करून घेते. तर हे पहा, या पद्धतीने दोडक्याच्या अशा फोडी करून घेते. तर 1.5 ते 2 इंचाचेच अशा ह्या लांब फोडी केल्या आहेत. तर सर्व दोडका आपण या पद्धतीने इथे चिरून घेतला. तर जास्त पातळही नाही किंवा अगदी जाडही या अशा फोडी ठेवल्या नाहीत. मध्यम अशा याच्या फोडी करून घेतला. दोडका चिरून झाल्यानंतर आता एक अर्धा ते पाऊण तास झाला होता. डाळ मस्त अशी भिजली आहे. वेळ असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तास किंवा 2 तासही ही चणा डाळ भिजू देऊ शकता. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटंसं कोरडं वाटण करूयात. इथे एक पाववाटीपेक्षा कमी सुके खोबरे घेतले किसलेले. यात घालूया एक 10-12 लसण पाकळ्या, सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी मूठ एवढी कोथिंबीर घालून पाणी न घालताच कोरडं असं हे वाटण तयार करून घेतलं. तर या पद्धतीने इथे वाटण आपलं तयार आहे. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल. तेल गरम झालं की त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर घालूयात 1 चमचा एवढे जिरे. जिरेही चांगले तळतळले की आता जे कोरडं वाटण करून घेतलं होतं ना, ते घातलं आणि मस्त असं मंद आचेवर परतवून घेऊयात. थोडंसं परतल्यानंतर यात कढीपत्त्याची पानं घालूयात आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला. कांदाही यात मध्यम आचेवर चांगला परतवून घेऊयात. जास्त लाल करायचा नाही किंवा खूपच जास्त काळसर असं वाटण भाजायचं नाही. कांदा असा गुलाबी रंगावर परतत आला की तेव्हा यात घालूया आपण एक मध्यम ते लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोही चांगला मिक्स करून घेऊयात. यात चांगला परतवून घेऊयात. गॅस मोठ्या आचेवर न करता मध्यम ते मंद आचेवरच हे चांगलं परतवून घ्यायचं. आणि आता घालूया यात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद. चांगलं मिक्स करून घेऊयात. आता कांदा टोमॅटोही मस्त असा परतला गेला की आता यात घालूया 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर किंवा आवश्यकतेनुसार लाल तिखट, 1 चमचा एवढे धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड. आता मस्त असे हे मसाले यात परतवून घेऊयात. गॅस मंद आचेवर करून मसाले चांगले परतवून घेतले. आवडीनुसार यात थोडासा गरम मसालाही घालू शकता किंवा सब्जी मसालाही अर्धा ते पाऊण चमचा एवढा वापरू शकता. आता त्यानंतर यात पाणी निथळून घेतलेली चणा डाळ घालूयात. डाळही मस्त अशी भिजली होती आणि डाळ मसाल्यांसोबत एकदा मस्त अशी परतवून घेतली. चांगली डाळ मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि यावर झाकण ठेवूयात. ताटावर अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घालूयात आणि गॅस मंद आचेवर करून 1-2 ते 3 मिनिटाची वाफ देऊयात. आता 3-4 मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात.
तर मस्त अशी डाळ यात शिजली आहे, जास्त तर नाही पण थोडीफार डाळ मग फोडणीत मस्त शिजून जाते. पुन्हा अजून तळापासून हलवून घेतलं आणि आता घालूया यात चिरलेला दोडका. दोडक्यावरच घालूया 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरता मीठ. म्हणजे मीठसुद्धा मस्त असं दोडक्यात मुरतं, अजिबात फिकट लागत नाही. आणि चांगलं हे आता अजून मध्यम आच करून परतवून घेऊयात. मसाल्यामध्ये डाळीमध्ये चांगला दोडका मिक्स होईपर्यंत चांगलं असं परतवून घेतलं आणि यावर पुन्हा ताटावर पाणी ठेवून झाकण ठेवूयात. तर ताटावर मी अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घालून झाकण ठेवून घेतलं आणि 2 मिनिटाची वाफ पुन्हा दिली आणि 2 ते 3 मिनिटाच्या वाफीनंतर आता मस्त असा दोडका आणि डाळ एकजीव झाला आहे. डाळ मस्त अशी 50% इथे शिजली आहे आणि दोडकासुद्धा आता पुन्हा एकदा मस्त परतवून घेऊयात. डाळ अशी सुरुवातीला घातली आणि थोडीशी वाफ देऊन घेतली की मग एकसारखा डाळ आणि दोडका शिजतो. आता एकदा तळापासून हलवून घेतल्यानंतर यात 1 ते 1.5 ग्लास एवढं गरम पाणी घातलं किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडीफार भाजी पातळ हवी असेल तर अजून पाणी वाढवू शकता. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि एकदा मिसळून घेऊयात. आत्ताच मस्त दोडका भाजीला तवंग आला आहे. आता एक पहिली उकळी फुटली की यात घालूया थोडंसं मीठ. आपण आधीही मीठ वापरलं होतं चवीपुरता. आता थोडं मीठ मला कमी वाटत होतं म्हणून मी अगदी पाव चमचा एवढं मीठ घातलं. मिक्स करून घेऊयात आणि चांगलं मिसळल्यानंतर आता एकदा चांगलं खळखळ उकळली भाजी की त्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करून झाकण ठेवून 1-3-4 मिनटं भाजी शिजू देऊयात. तर मस्त अशी भाजी 1-4 मिनटं शिजत होती आणि 4 ते 5 मिनटानंतर आता झाकण काढून घेतलं. एकदा मिक्स करून घेऊयात. तर लथपथीत आणि चमचमीत अशी भाजी झाली. अजून मोठ्या आचेवर 1 ते 1.5 मिनटं ही भाजी मी अशीच उकळून घेतली. अजूनच हे दोडका भाजी घट्टसर अशी होईल. आता गॅस पुन्हा मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून 1 मिनटं ही भाजी अशीच ठेवली. आता डाळ कितपत शिजली ते तपासून पाहूयात. तर हे पहा, हातावर घेताच बोटाने मॅश करते तर अगदी मस्त अशी ही डाळ शिजली आहे. आता गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर लपथपीत आणि चमचमीत अशी आपली डाळ दोडक्याची भाजी तयार आहे. आत्ताच मस्त अशी ही भाजी दिसते. अजून थंड झाल्यावर फार चमचमीत आणि भाजीला मस्त असा तवंग आणि तेल सुटतं. गरमागरम डाळ दोडक्याची भाजी सर्व करूयात. अगदी सोप्या पद्धतीने रोजच्याच मसाल्यांमध्ये कमीत कमी साहित्यात तयार होते आणि सकाळच्या घाईगडबडीतही आपण टिफिनसाठीही बनवू शकतो किंवा रात्री डाळ भिजवली तरीही सकाळी झटपट तयार होते. चपातीसोबतही मस्त लागते, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबतही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.